हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर आज होता गुरुवार आणि दत्त जयंतीसुद्धा होती. तर सर्वांना दत्त जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. तर व्हिडिओ लेट झालेला आहे कारण काल थोडंसं बिझी होते त्याच्यामुळं. तर सकाळी सकाळी सगळं लवकर आवरून घेतलं, देवपूजा करून झालेली होती, रांगोळी काढली आणि त्यानंतर भूक लागलेली होती म्हणून चिलीमिली थोडंसं खाल्लं. आणि आज उपवास होता. त्यानंतर बाकीच्यांसाठी स्वयंपाक बनवला आणि नंतर गेले स्त्रीला सोडायला. तर बस आलेली होती, त्याला घालवून आले आणि नंतर मग पूजेची तयारी करून ठेवलेली होती. तर पूजा मांडून घेतली आणि फक्त राहिलेले होते फळं आणायचे. आणि आज लवकरच खिचडी बनवून घेतलेली होती, खाऊन पण जास्त खायला आवडत नाही तरी पण खाऊन घेतली थोडी. त्यानंतर म्हणजे गावात आहे एक लग्न, तर बांगड्या भरायसाठी बोलवलेलं होतं म्हणून मी आणि उर्वी दोघी पण गेलेलो होतो आणि सोबत बायकासुद्धा होत्या सगळ्या गावातल्या. आणि आमच्या उर्वीला बांगड्या घालायला खूप आवडतात म्हणून ती माझ्या पण घालून फिरत असते. तर संध्याकाळी पूजा वाचायची होती, देवाला दिवा अगरबत्ती केली आणि पूजा वाचून घेतली, पंचामृत बनवून घेतलेलं होतं. तर पूजा झाली. त्यानंतर आज दत्त जयंतीसुद्धा होती आणि गावात होता महाप्रसाद. तर सकाळी काय जायला जमलेलं नव्हतं म्हणून संध्याकाळी गेलेलो होतो आणि संध्याकाळी जेवण होतं, महाप्रसाद पण. तर पाया पडलो आणि हे छोटंसंच मंदिर आहे, म्हणजे गावाच्या बाहेर आहे थोडंसं. तर तिथे गेलो, पाया पडलो आणि मेन म्हणजे आमच्या गावची यात्रा असते, म्हणजे माहेरची नाजरेची दत्त जयंतीची मोठी यात्रा. पण मला तर जायला काही जमलेलंच नव्हतं, पण मागच्या वर्षी आम्ही खूप एन्जॉय केलेला होता. तर पाया पडलो, त्यानंतर जेवण करायसाठी गेलो आणि आज लग्नाचे गावदेव पण होते. तर त्याचाच सगळा आवाज येत होता, डीजे वगैरे लावून चालू होतं. तर जेवण केलं. जेवणामध्ये होता भात, पापड, त्यानंतर वांग्याची सुकी भाजी, पातळ भाजी होती आणि पापड होते. तर जेवण केलं आणि घरी जायला निघालो. तोपर्यंत गावदेवाची तयारी सुरू झालेली होती. तिथून घरी आलो आणि तोपर्यंत चालू झालेलं होतं गावदेव. तर चला मग आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच असणार आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.